आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वाची बैठक होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठक घेणार आहेत। बैठकीत महायुतीच्या समन्वयाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत समितीच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शिवसेना आमदारांची ही बैठक होणार आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वच दिवस सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहण्यासंदर्भात एकनाथ शिंदेंनी आदेश दिले। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चेची शक्यता आहे। याच बैठकी संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, शिवसेनेची ही बैठक कोणकोणत्या मुद्द्यांसंदर्भात होणार असल्याची माहिती समोर येते आणि साधारण किती वाजता ही बैठक होईल? प्रणिता, आपण बघू शकतो शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची आणि आमदारांची तातडीची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे। आज संध्याकाळी 8 वाजता ही बैठक शिंदे यांच्या नागपूरचं जे शासकीय निवासस्थान आहे त्या ठिकाणी त्यांनी बोलवलेली आहे। खरं पाहायला गेलं तर महायुती सरकार स्थापन होऊन वर्ष जरी झालं असलं तरी देखील शिवसेनेचे काही मंत्री आणि काही आमदार हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच जे आहेत ते चर्चेत राहिलेले आहेत आणि अशामध्येच एकनाथ शिंदे हे त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत। आणि नुकत्याच ज्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत, निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शिंदेंनी जी आहे त्यांच्या पक्षातील मंत्र्यांची आणि आमदारांची बैठक बोलवली आहे। अशामध्येच नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे। अधिवेशन कालावधीमध्ये देखील कशा पद्धतीने सर्व मंत्र्यांनी आपलं चोखपणे कामकाज केलं पाहिजे यावर देखील चर्चा आणि मार्गदर्शन एकनाथ शिंदे करू शकतात। आणि इतकंच झाल्यानंतर येणाऱ्या ज्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा इतर सर्व महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्याबद्दल देखील ते मार्गदर्शन करतील। आणि सोबतच एकनाथ शिंदे अजून काही पक्षासाठीच्या महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या देखील जारी करणार असं सूत्रांकडून समजत आहे। आज संध्याकाळी ही बैठक नागपूरमध्ये त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलवण्यात आलेली आहे। प्रणिता जी, शुभम, आपण जर पाहिलं तर नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद अनेक ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। विशेषतः कोकणात झालेली ती लढत आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही या संदर्भात काही सूचना मंत्र्यांना, नेत्यांना, आमदारांना उपमुख्यमंत्री शिंदे देणार आहेत का? अर्थातच ज्या पद्धतीने निवडणुका आता संपन्न झाल्या त्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला शिवसेना पक्ष हा देखील काही महाविकास आघाडीच्या पक्षांसोबत स्थानिक पातळीवर जे आहे एकत्रित येऊन निवडणुका लढताना दिसून आला होता। त्याबद्दल देखील प्रमुख मार्गदर्शन जे आहे ते देखील करण्यात येणार। महायुतीमध्ये मिठाचा खडा हा जरी पडला असला आणि स्पष्टपणे दिसत जरी असला तरी देखील इथून पुढे कशा पद्धतीने गोष्टी जायला हव्यात आणि कशा पद्धतीने गोष्टी गेल्या पाहिजे याबद्दल देखील आज शिंदे जे आहेत ते मार्गदर्शन करू शकतात। इतकंच नव्हे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जागा वाटप असेल किंवा मग अन्य सर्व नियोजन असेल महायुतीमधलं त्याबद्दल देखील एक कुठली तरी दिशा जी आहे महत्त्वपूर्ण दिशा ही देखील ठरवली जाऊ शकते। कारण की अधिवेशनानिमित्त शासकीय कामकाज जरी होत असलं तरी देखील पक्षासाठी एक महत्त्वाची बैठक जी आहे ती आज शिवसेना पक्षाने बोलवण्यात आलेली आहे। आणि शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी, मंत्री, आमदार हे तर उपस्थित असतीलच, एकनाथ शिंदे त्यांना मार्गदर्शन करतीलच, पण येणाऱ्या काळातली नवी रणनीती शिवसेना पक्षाची ही कशा पद्धतीने असली पाहिजे, डॅमेज कंट्रोल हे कशा पद्धतीने केलं हवे, जे विधान सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांचे, आमदारांचे येत आहेत त्यावर देखील कशा पद्धतीने एकनाथ शिंदे आळा घालण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर हे देखील एक महत्त्वपूर्ण आज बैठकीमध्ये जे आहे ते चर्चा होऊ शकते। प्रणिता, शुभम, या चर्चेकडे आता आपलं लक्ष लागलेलं आहे। अधिक तपशील तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।